तर आलो मित्रांनो, बळीचा ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि तुम्ही बघू शकता आता सकाळी सकाळी माझ्या मित्रांनी काय केलं माहिती का, 7 वाजता उठवलं यांनी. आणि माझा टायमिंग काय आहे 9:30चा उठायचा. आणि यांनी मला नाही का 7 वाजताच उठून आणलंय. चल म्हणे आपण पाटाला जाऊ म्हणे. मग पाटाला आलो तर पाटाला काय पाणीच नाही. बघा कोरडाफाट पाट पाडलाय. पाटाला आलतो, चला म्हणे पाटाला जाऊ आपण म्हणे दोघं. म्हणलं चल बाबा काय काम आहे. बघितलं तर पाटाला पाणीच नाही आणि बसलोय मग असंच मांडी घालून खाली मस्त लांब येऊन. अय असं पोरग आहे. पहा शंकर आहे शंकर. हातकर हाय, हातकर रे पोरा. गाडी लावली कोपऱ्यामध्ये. पहा गाडी पहा धुम्माचे आले. रे भारी गाडी आहे. एवढं सकाळी उठून आणलं की बस मग अवतार असं आहे. म्हणलं चला ब्लॉक होऊन जाऊ द्या एक. काय वाजत आहे? हॅलो बैलगाडी. बैलगाडी आली. हॅलो वाजते. आपला हॅलो म्हणतोय, आवाज येतोय. थांब मी तुम्हाला दाखवतो. काय माहित. गाडी तर काही दिसा नाही, चकचक वाजत आहे नुसतं. नाही गाडी बैल आली. हा आता शिक बैल आणि गाडीचा आवाज यायला लागला. पहिले तर हॅलो मैडर गो ना. आली आली. कुठे आहे? थांब ना थांब. हा ये आगे. येले वडीत नाही वाटत. मध्येच खाली. सकाळी सकाळी मस्त चाललेत बघा शेतात लोक. आणि हे आलंय मला घेऊन इथं. 9:30ला उठणारा माणूस सकाळी 7लाच उठीलाय. असं कुठं असतं का राव? असं बघत आहे पहा ना बैलगाडीला. ए बिन लाजा कायला उठलंय मला एवढं सकाळी. तू मस्त आला उठत असतील, पण आमच्या दुसऱ्याचे काही आहे का नाही किंमत बिंमत, का उठायचं कावा नाही. एक दिवस लवकर उठलं म्हणून काय झालं, रोज उठायला पाहिजे. अरे एक दिवस उठलं की रोज जाग येते ना, त्याच्यामुळे उठ वाटत नाही ना. मग रोज उठायचं ना, सवय लागायला पाहिजे माणसाला. रोज सगळ्यात लवकर उठायचं. हा मग आई आता कवर बैलगाडीला. बैलगाडी नाही तुला घेतोय, तुला दाखवतोय. बैलगाडी गेली ना आता 1 किलोमीटर लांब गेली 1 बैलगाडी. किलोमीटर लांब. बापरे, याचं किलोमीटर पावर दिसते तुम्हाला मित्रांनो बैलगाडी. मला तर नाही दिसा ना. मी खालून व्हिडिओ घ्यायला. कुठे गेली बैलगाडी खरं? थांबा मी 1 दाखवतो. किलोमीटर गेल्यानंतर कशी दिसेल कुठे? अरे बाप, पाहिलं का 1 किलोमीटर कुठे आमचं? हे पहा इथं सरळ आहे आणि इकडे 1 किलोमीटर आहे याचं. म्हणजे अक्षरशः याची बी झोप झालेली नाहीये. ए डुलका न घेऊ. ए मै झोप झाली. मग मला उठायला काय आला? मला वाटतं उठशील आज लवकर उठेन तुला, त्यामुळे तू उठायला आलो. हो का? जाऊ द्या म्हणलं, सकाळी सकाळी माझ्या मित्रांनी उठेलच आहे तर जरा निसर्ग विसर्ग पाहावं म्हणलं. इकडे जरा वातावरण कसं आहे काय मस्त. पण काय सगळा इकडे उन्हाळाच पडेल. तुला वाटत नाही का आज सूर्य जास्त लवकर निघणार? सूर्य लवकर निघला राव आज. नाही तर तो मला नाही का कुठं गेल तो सूर्य. हा इथे मला कुठं दिसतो माहिती का? तुम्हाला मी दाखवतो मला कुठं दिसतो सूर्य. सूर्य मला डायरेक्ट कुठं दिसतो, या इथं दिसतो वर. थोडा तिरका आलेला. आता इथं आहे ना, तर इथं दिसत असतो मला तो. पण आता याने उठिलंय मला म्हणल्यावर सूर्य लवकरच पाहावा लागेल ना. सूर्याला लवकर आणलं याने माझ्याकडे. चांगलं निवडत लवकर आणलं म्हणून. हा नाही तर 12 आणि 1-2च्या दरम्यान जर तू सूर्य पाहत असला तर कसं जमत. तेच म्हणतो ना. मायामुळे तरी याला सूर्य पाहायला भेटला, ते बी लवकर. हा नाही तर मी काय उठतच नाही मग. 12 आणि 1 वाजता उठल्यावर नंतर काय सूर्य पाहण्यात मजा आहे का? 12 वाजता बाहेर दुकानात जातो आपण. फोन येते याला, गिऱ्हाईकाचे फोन येते, बळी केव्हा येतो केव्हा येतो. ह्यो म्हणतो हा आता डबल फोन लावशील तर मी येणार नाही लवकर. येतो यो म्हणतो. नाही रे. गे बस, माझ्या एकटा बोलला नव्हता तू. आणि मग एखाद्या वेळेस फोन लावला की येणं होत नाही म्हणतो मी डायरेक्ट. माझ्या एकटा बोलला तुम्हाला, मला नव्हतं त्याला.
कोणाला आद्याला कोणाला म्हणलं, कोणाला तरी म्हणला तू. हा म्हणलो होतो कोणाला तरी. मग तसं थोडं समोर आलो आम्ही, समोर आलो तर म्हणलं चला आता घरी जाऊ म्हणलं. घरी जाता जाता थोडं पुढे जाऊ म्हणलं, घरी नको म्हणलं, आता जरा समोर जाऊ. मग समोर आलो तर बघतो तर काय, पाटाच्या कडेला एका साईडला 2-3 खोप्या होत्या, खोप्या मस्त. खोप्या माहिती का तुम्हाला? थांबा, नसेल माहिती दाखवतो बा. काय करते काय नाही बघू आपण ते. बघतो आतमध्ये कोण आहे कोण नाही. त्यांना लोकांना बघून आपल्याला लगेच समजून जातं भाई काय काम करत असणार. थांबा तुम्ही, आता दाखवतो मी तुम्हाला. चला. चला खाली दाखवतो, थांबा. या अशा जंगलातून आम्ही खाली आलो बघा मित्रांनो. आणि तुम्ही बघू शकता इथं 2च खोपे आहेत. आणि ते कुठून आलेत काय आलेत आपण विचारू, काय काम करतात ते पण विचारू आपण. मला वाटतंय कोळशे तयार करत असेल. चला. काका तुम्ही कुठून आलेले? खोपोले. हा? खोपोलीवरनं. खोपोली कुठं आली? मुंबई. मुंबईच्या साईडने आलेले आहेत का? बापरे, खूप लांबून आलात मग तर. खूप लांबून आलो इकडं. हम्म. काम करायला असते ना. हा हा हा. कसं आहे, काय करावं लागतं म्हणजे तुम्ही असं हे सगळं सामान तोडून ठेवता, लाकडं वगैरे, अगोदर तो त्याच्यानंतर बारीक तुकडा करणार हा. आणि मग जमा करून मग जोडणार कोळसे काढायला. अच्छा, किती दिवस लागतात तुम्हाला याला? तरी महिना लागतंय आम्हाला हे तोडायला. 1 महिना? हा. म्हणजे तोडून पहिले ठेवायचे, नंतर ते वाळू द्यायचं आणि त्याच्यानंतर जाळायचं. हा. आणि ते जाळल्यानंतर किती म्हणजे किती दिवसांनी का कसं तयार होतो कोळसा काय? आठवड्याच्या दिवशी. 1 हप्त्यात तयार होतो, 7-8 दिवसात? अच्छा. तुला काय विचारायचंय का जानी? काय नाही, जे विचारतो ते तू विचारलं ना. अरे बाकी ठीक काय, आहे. आता आपण तर बघितलेलं आहे. तर समजा आता हे लाकडं तोडते, त्यामुळे 7-8 दिवसानंतर समजा ते वाळल्यानंतर जाते, कोळशी तयार करते. हम्म. समजा मग त्याच्यानंतर मग ते फाटीला हे पाठी ते कुठं तुम्ही? हे परवाले आहे आमचा. हा, म्हणजे मुंबईचेच व्यापारवालेत? तिकडलेच आहे का? मुंबईवालेच नाही, इथलंच आहे कुठलं. अच्छा, इकडचे रे. पाथर्डीचंच आहे ना मग. पाथर्डी. हम्म. हम्म. तिथले व्यापारी येतात. इथून आमच्याकडनं पोत्यावरनं घेणार आणि तिकडे पाठवणार. हम्म. पोत्यावरून म्हणजे कितीला पोतं जातो? आम्हाला ते 150 रुपये पोत. 150. 150 रुपये पोत म्हणजे 1 गोणी का? हा, एक गोणी. ते 30 किलोची गोणी असते ती का 50 किलोची? 50 किलोची. बापरे, 150 रुपये म्हणल्यावर लय कमी घेतात. कमी झालं ते. लयच कमी आहे. हम्म. तुम्हाला एवढं दिवसभर एवढी मेहनत करून मेहनत त्यांना किती 150 करावं रुपये लागते पोतं आता, म्हणजे इतकं याला महिनाभर मोबदला थांबायचं किती? म्हणल्यावर जोक आहे का? एवढे लाकडं तोडून ठेवायचे, मग नंतर जाळायचे, त्याच्यानंतर 7-8 दिवसांनी हे होणार. किती टाइम लागतो बरं? तरी त्यांना मोबदला कमी. हम्म. 150 रुपये गोणी म्हणजे काय त्याच काही नाही, कारण की त्यांना कष्ट किती. तेच ना. आता बघू शकता तुम्ही, मी तर 9:30ला उठत असतो, पण मी आज सकाळी 7 वाजता उठलोय. हा. आणि याच्यामुळे उठलोय, ते पण याच्यामुळे बाहेर आलोय, म्हणलं ब्लॉग बनवू आपण. आणि पण आज बघतोय तर vlog काय, हे बनल्या तर म्हणताना सकाळपासूनच कामाला चालू आहे बाई. आपण तर 12 वाजता कामाला जातो दुकानात आपल्या. चालतंय, चालू द्या तुमचं काम. चिमुकले बघा कशी ठीक खेळतात आहे. इकडे, हे बघा खूप बारके चिमुकले बघा, बघा. छोट्याले त्यांची मुलं. किती मुलं आहे तुम्हाला? एकाला 3 आहेत, मला एकच आहे. खेळताय ते मस्त. दोघे जण आले का? पलीकडे आहेत दोघं जण. पाटाच्या पलीकडून का त्या साईडला? त्या साईडनी दोघे जण आहे, इकडे दोघे जण आहे. चिमुकली बघा कशी खेळते सकाळ सकाळी. आणि यो दुपारी 1-2 वाजता उठतो. ए यार, 1-2 नाही, 9:30ला उठतो मी. ठीक आहे, करा तुम्ही काम मग. चालतंय. येऊ का? चला. बघा मित्रांनो, वरती जाता जाता बघितलं चिमुकल्यांसाठी झोका पण बनवलेला आहे. किती मस्त असं निसर्गातलं वातावरण आहे बघा, किती भारी वाटतंय. पण काम खूप करावं लागतं. चला तर मित्रांनो, आता आम्ही चाललो घरी बर का. आणि परत एकदा अशाच नवीन एखाद्या ब्लॉग मध्ये तुम्हाला भेटू. सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला. आणि आम्ही येतोय आता घरी, जातो आवरतो, दुकानात पण जायचं आहे जरा. टाइम आहे म्हणा 10-11 वाजता जातो. जाऊ द्या, जाऊ लवकर भेटू नंतर पुन्हा. चलो बाय बाय फ्रेंड्स. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नंतर लवकर भेटू आपण. चला, टेक केअर.